मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये दिलीपची आई खूपच जान्हवीवर चिडलेली असते। ती बोलते, अजून लग्न तर झालं पण नाही, ही मुलगी खूप खोटं बोलायला लागली, आता ती दिलीपला फसवत आहे, मला हे लग्न मान्यच नाही असं म्हणून ती अजूनच चिडत असते। तेव्हा कविता दिलीपच्या आईला समजावून सांगते, मावशी तू काहीतरी गैरसमज करून घेऊ नको, कारण जान्हवीचा काहीतरी नाईलाज झाला असेल, तू पूर्ण परिस्थिती समजावून घे। आणि आपल्याला माहीतच आहे दिलीपचं जान्हवीवर खूप प्रेम आहे। दिलीपची आई ऐकत नाही। तेव्हा ती बोलते की परंतु माझ्या दिलीपला ही जान्हवी फसवतच आहे। तर इकडे कीर्ती जान्हवीला समजावत असते की मला माहीत आहे प्रत्येक मुलीच्या स्वतःच्या लग्नाबद्दल खूप काही अपेक्षा असतात, परंतु तू खोटं बोलली आहेस, तू स्वतः ती साडी लपवली आणि ती साडी चोरीला गेल्याचा आरोप तू असा कसा लावू शकतेस। म्हणून ती जान्हवीला सांगत असते की दिलीपच्या आईसमोर सर्वांना मान खाली घालावी लागली, घरातील सर्वांनी दिलीपची माफी पण मागितली, तुझ्या शुभम दादाचा अपमान तू असा कसा होऊ देऊ शकतेस। तेव्हा कीर्ती बोलते, तू एवढ्या खालच्या पातळीला तरी कशी जाऊ शकते। तेव्हा जान्हवी बोलते, मला माहीत आहे मी चूक केली, परंतु कोणाचा खून वगैरे केला नाही। तेव्हा कीर्ती सांगते की तू खून केला आहे तुझ्या सासूच्या भावनांचा, जिजाक्कांच्या संस्काराचा पण, असं म्हणून कीर्ती जान्हवीला खूप झापते आणि चांगलंच सुनावून तिला जाणीव करून देते, साडी तुझ्या सासूबाईंच्या किती जीवाभावाची होती, त्यामध्ये किती प्रेम दडलं होतं। जान्हवी मात्र स्वतःचीच बाजू खरी करत असते आणि तू मला थोडं समजून घे असंही कीर्तीला सांगते। आणि माझ्याकडून चूक झाली, परंतु मला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता, मला दिलीपच्या आईला खोटं काही सांगायचं नव्हतं आणि दुखवायचं नव्हतं, म्हणून मी ही साडी लपवली, कारण मला ही साडी आवडतच नव्हती। आता तू ही झालं गेलं ते विसरून जा असं ती कीर्तीला बोलते। तेव्हा कीर्ती सांगते, झालं गेलं ते मी विसरून जाऊ शकते, आयुष्यभर तू ह्या साडीवर फोटो पण पाहू शकते, परंतु तुझ्या मनात सारखं येणार नाही का, जिजाक्कांच्या संस्कारावर आपण पाणी फिरवलं आहे आणि मी साडी लपवण्याचा खूप मोठा प्लॅन पण केला होता। तेव्हा जान्हवी स्वतःच्याच नजरेत पडते। कीर्ती स्पष्टपणे जान्हवीला धमकावतेच की जिजाक्कांच्या संस्कारावर कोणी बोट दाखवलेलं मी अजिबात खपवून घेणार नाही। बाहेर कविता दिलीपच्या आईला समजावून सांगते की तू जान्हवीला खूप महिन्यांपासून ओळखते, ती अगोदर अशी कधी वागली होती का। तेव्हा दिलीपची आई विचार करू लागते, तर सोनालीची आई मध्येच बोलते, परंतु आता जान्हवी तशी वागली आहे। त्यावेळी कल्पनाही मध्ये बोलते, जान्हवीने आम्हाला पण फसवलं होतं, कारण दिलीप मला पाहायला आला होता तर जान्हवीनेच त्याला जाळ्यात ओढलं। तेव्हा कविता सांगते, असं काही झालं नव्हतं, दिलीपने मला सर्व काही सांगितलं आहे। इकडे जान्हवी कीर्तीला सांगत असते की हा प्रश्न माझा आणि माझ्या सासूबाईमधला आहे, त्यामुळे तू यामध्ये पडू नको। तेव्हा कीर्ती स्पष्टपणे तिला सांगते की तुमच्या दोघींमधला हा प्रश्न असताना मी तुमच्यामध्ये पडलेच नसते, या प्रश्नाचा संबंध माझ्या सासूबाईशी पण येतो, कारण जिजाक्काच्या डोळ्यात पाणी आलेलं मी अजिबात खपवून घेणार नाही। त्या कोणत्याही गोष्टीपेक्षा त्यांचा स्वाभिमान जास्त जपतात, परंतु त्यांना तुझ्या ह्या कृत्यामुळे आज व्याह्यांची माफी मागावी लागली, म्हणून मी तुझा खोटेपणा सर्वांसमोर आणणारच असं कीर्ती जान्हवीला बोलते। हे ऐकून मात्र जान्हवी पुरती घाबरून जाते। तर दुसरीकडे दिलीपची आई कविताला बोलते, मी असल्या खोटारड्या मुलीला माझ्या घरात येऊच देणार नाही, आता जान्हवी तिच्या खोलीत असेल, मी लगेच तिकडे जाऊन येते असं म्हणून कविता आणि दिलीपची आई जान्हवीच्या रूमकडे जायला निघतात। तेव्हा सोनालीची आई खूपच खुश होते आणि कल्पनाला सांगते की आपला डाव पूर्णपणे सक्सेस झाला आहे। तेव्हा कल्पना आणि त्या दोघीही खूप हसू लागतात, तर सोनालीची आई दिलीपच्या आई पाठोपाठ येऊ लागते। त्यानंतर सोनालीची आई आणि कल्पना तेथेच उभी राहते। वेळी कल्पना तिच्या आईला विचारते की ह्या दोघी जान्हवीच्या खोलीबाहेर का उभे राहिल्या असतील। तेव्हा खुश होत सोनालीची आई बोलते की आतमध्ये जातील आणि जान्हवीला खूप काही सुनावून लग्न पण मोडतील, या विचाराने त्या दोघीही खूपच खुश असतात। तेव्हा सोनालीची आई जिजाक्कांचा बदला घेण्याचं ठरवते। इकडे दिलीपची आई दरवाजा उघडून पाहते, तर जान्हवीने तिनेच दिलेली साडी घातलेली असते। तेव्हा दिलीपची आई खूपच खुश होते आणि कविताला सांगते, मी दिलेली साडी जान्हवीने घातली आहे। तेव्हा त्या दोघीही खूपच खुश होतात। तर आतमध्ये कीर्ती जान्हवीला सासरी गेल्यावर कसं वागायचं आणि तुला जर जिजाक्का आणि भाऊ तुझ्या सासू सासऱ्यांमध्ये पाहिजे असेल तर
प्रकारे त्यांना आपलंसं करून घ्यायचं हे खूप प्रेमाने आणि एक मैत्रीण म्हणून सांगत असते. तेव्हा जान्हवीलाही कीर्तीचं म्हणणं पटतं. जान्हवी बोलते, मी खूप मोठी चूक केली, परंतु मला माझ्या चुकीचा पश्चाताप झाला आहे. माझ्याबरोबर मी दिलीपरावांना पण खोटं बोलायला सांगितलं. जान्हवीचं हे बोलणं ऐकून दिलीपची आई आश्चर्यचकित होते. म्हणजे दिलीपला सर्व माहीत आहे. तर कीर्ती जान्हवीला विचारते, म्हणजे दिलीपरावांना हे सर्व अगोदर माहीत होतं का? जान्हवी हो बोलते आणि ते अगोदर नकोच म्हणत होते, कारण त्यांना त्यांच्या आईवडिलांना दुखवायचं नव्हतं. फक्त मी हट्ट केला म्हणून ते पण माझ्याबरोबर खोटं बोलले. तेव्हा बाहेर दिलीपच्या आईला समजतं की जान्हवीला तिच्या चुकीचा पश्चाताप झाला आणि तिला तिची चूक समजली. इकडे आतमध्ये जान्हवी कीर्तीला रिक्वेस्ट करते की तू कुणालाही सांगू नको, कारण जिजा अक्का माझ्यावर खूप चिडेल. कीर्ती बोलते, तुला तुझी चूक समजली ना, मग झालं तर मी कुणालाही सांगणार नाही. हे ऐकून जान्हवी खूपच खुश होते आणि कीर्तीचे आभार मानत तिला बोलते, तू आता बघतच बस, कारण मी एक खूप छान सून बनवून दाखवणार. तुझ्या एवढी चांगली नाही बनणार, परंतु प्रयत्न नक्की करणार. तेव्हा जान्हवीचं हे बोलणं ऐकून दिलीपची आई खूपच खुश होते. तर जान्हवी आनंदानेच कीर्तीला मिठी मारते. तेव्हा पुन्हा एकदा जामखेडकरांचा चांगुलपणा दिलीपच्या आई समोर येतो. तेव्हा ती गुपचूप दरवाजा लावून घेते आणि कविताला सांगते, मी रागाच्या भरात काय करून बसले असते, एवढी चांगली माणसं गमावली असते. कविता दिलीपच्या आईला बोलते की मी सांगितलं होतं ना, जान्हवी कधीही चुकू शकत नाही, कारण आपल्या दिलीपची पण तेवढीच चूक होती. तेव्हा दिलीपची आई बोलते, आता कीर्तीने वहिनी असल्याचं कर्तव्य पार पाडलं, मला जान्हवीची आई असल्याचं कर्तव्य पार पाडावंच लागेल, असं म्हणून त्या तेथून जातात. तेव्हा सोनालीची आई आणि कल्पना तोंडावर पडतात. त्या दोघींनाही खूप राग येतो. तेवढ्यातच गुरुजी अनाऊन्स करतात की नवऱ्या मुलीला घेऊन या. सर्वांची लग्नाची लगबग चालू असते. विक्रम भिंगरीला बोलतो, तू जा आणि पटकन जान्हवीला घेऊन ये. तर जिजाक्कांना आणि भाऊंना खूप टेन्शन आलेलं असतं की जान्हवीने आता आजी सासूबाईंची साडी नेसली नसेल, सर्वांना खूपच वाईट वाटेल. तेव्हा तुषार सर्वांना सांगतो की नवरी मुलगी आली आहे. तेव्हा जान्हवी तेथे आजी सासूबाईंनी दिलेली साडी घालूनच येते. कीर्तीही तिच्याबरोबर असते. सर्वजण आश्चर्याने जान्हवीकडे पाहू लागतात. तेव्हा सोनाली जान्हवीला विचारते, तू तर आधीचीच साडी कशी काय नेसली? तेव्हा इमली बोलते, मी तुला रेडी केलं होतं तेव्हा मी तुला नवीन साडी घातली होती, अचानक तू साडी चेंज कशी केली? त्याचवेळी शुभमला समजतं की कीर्तीनेच ही साडी शोधून काढली आहे. तर जिजाक्का भाऊंना हळूच बोलतात की चमत्कारच झाला. तेव्हा भाऊ हळूच बोलतात की माझी जान्हवी खूपच छान दिसत आहे. तेव्हा जान्हवी भाऊंकडे पाहतच राहते. दिलीपची आई सर्वांना सांगू लागते की माझी इच्छा आज पूर्ण झाली. तेव्हा सोनाली खोदून कीर्तीला विचारते की जाऊबाई, तुम्ही ही साडी कशी शोधून काढली? तेव्हा कीर्ती बोलते, ही साडी हरवलीच नव्हती, ही साडी आहेराच्या सामानामध्ये ठेवली होती आणि आपण दुसरीकडे शोधत होतो. भाऊ सर्वांना सांगतात, झालं गेलं ते विसरून जा. तेव्हा सर्वजण जान्हवीवर खूपच खुश होतात. तर जान्हवी दिलीपकडे पाहून लाजत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जान्हवीचा विवाह सोहळा अगदी धुमधडाक्यात संपन्न होतो. दुसरीकडे कीर्ती पुन्हा तिची अकॅडमी जॉईन करते. तेव्हा पाटील मॅडमला आश्चर्य वाटतं. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.